300 रुपयाला 5 रुपये, 22 पापलेट 500 ला, 300 350 ला 11 पीस मिळते ते. 100 ला बोंबील सगळे, 50 60 चिंबोरे 2000 ला. सो का पुरा बंडल. बापरे, पूर्ण तो जवळ आहे. 150 रुपयाला पूर्ण टोपला टोपला आहे. 1000 रुपयाला पूर्ण टोपला भरून मुशी आहेत त्या. लिलाव बघू शकता मच्छीचे. डोंगरचे डोंगर आहे. 50 रुपये का पुरा. 400 रुपयाला पुरा. मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे मच्छी इथे. 150 रुपयाला एवढी बांधली बाबा. बोंबील बघू शकतो किती मोठे मोठे आहेत. पूर्ण 2000 ला आणि 1800 रुपयाला 4. 100 ला वाटाय सगळा. सगळे 2000 ला आहेत पापलेट आहे. मस्त पापलेट आहे. भरपूर मोठा आहे पापलेट. 3000 सगळे. 1000 रुपयाला हे सगळे पापलेट आहेत. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे तानिता फॅमिली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुंबईचा भाऊचा धक्का, सगळ्यात मोठा मच्छी मार्केट आहे इथे मुंबईतला, तर तो तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे. तर आता सकाळचे वाजले 6 आणि आम्ही ते निघालेलो आहोत. लवकर मार्केट असतो, 4 वाजता काहीतरी असतो. तरी पण लेट झाला. इकडे मी माझ्या मामाकडे आले आणि माझी मामी आहे माझ्यासोबत निघाले. आता ही दाखवणार आहे मला मार्केट कुठे आहे ते. तर आम्ही दोघी जणी निघालो तर मार्केटला. मुलं झोपतील आणि पटकन आता मी निघतोय आणि दाखवते तिकडे गेल्यानंतर कसं मार्केट आहे होतं आणि काय काय रेट आहेत मच्छीचे. तर चला मंडळी, आता आम्ही निघालेलो टॅक्सीनी भाऊच्या धक्क्यावर, कारण ट्रेननी जायला तिथून लांब आहे. टाकिया रोडला चालत जायला लागतो. म्हणून आता इथून निघतो मी टॅक्सीने. दाखवते आता पुढे गेल्यानंतर कसं आहे भाऊचा धक्का. 5 मिनिटांमध्ये आहे बोलतात. बघू आता किती मिनिटं लागतात ते. सँडल्स रोडवर निघालेलो आहोत. भाऊच्या धक्क्यावर टाकिया रोडवरनं चालत जाऊ शकता. अच्छा, तिथून बस पण असतात, टॅक्सी असतात. तिथून जवळ आहे. 5 रुपयामध्ये जाऊ शकता बसने. रस्ता पूर्ण जाम आहे आणि त्यापेक्षा आम्ही चालत होते. थोडं पुढं 5 मिनिट अजून चालत जायचं आहे. सकाळचे वाजलेले आहे 6:30 आणि बघा मच्छी चाललेत घेऊन. बघा मच्छीवाले चाललेत. इकडनं सुरुवात झाली मच्छीला. कशी आहे? कशी आहे? 800 रुपये. 800 ने हलवा आहे ना. पापलेट बघ किती मोठे. बापरे, कसं मावशी वाटा? 1000 बा. कशा मागल्या? 400 वाटत. ऍक्च्युली बस येते इथे, टॅक्सी येतात, पण बघा असं जाम असतो, लवकर यायला लागतो. आणि इथे रस्त्यातच बघू शकता या साईडलाच मच्छीवाले भरपूर जणी बसलेत वाटे घेऊन. बोंबील कसं आहे? 100 ला. सगळे मावरावाले बसले. 300 रुपयाला 5 रुपये. बापरे. आणि हे हलवे 500 ला 3. कसा वाटा मावशी पापलेटचा? 500 ला किती येते? 22 पापलेट 500 ला. करली नाही कशी मावशी? करली 200 ला. बघा इथे बसेस पण येतात. CST वरून बसेस आहेत, टाकियावरनं पण आहेत. तर तुम्हाला बसेस पण आहेत आणि टॅक्सी पण असतात अशा. 400 रुपयाला 11 पीस. आणि कितीला देशील भाव केलास तर? 350 ला. 300 350 ला 11 पीस मिळते ते. 100 ला बोंबील सगळे. कशी चिंबोऱ्या? 2000 ला किती आहेत? 50 60 चिंबोरे 2000 ला. आणि या कशा आहेत मोठ्या? 1500 ला किती पीस आहेत? ते जाम मोठे आहेत. 9 आहेत. मोठे मोठे आहेत एकदम. अर्धा किलोचा असेल एक. हा, एक अर्धा किलोचा असेल. एवढे मोठे चिंबोरे आहेत. आणि इकडे पण चिंबोरे आहेत. कसे चिंबोरे? 5 डझन आहेत. 5 डझन. कसं आहेत डझन? 700 रुपये. 600 700. हे काय कालवे आहेत ना? हे कालवे. कसे कालवे? 100 ला 4. बापरे. आणि बर्डी कशी? 300 रुपयाला. साफ केले कालवे ते. शिंपळे बघ. बापरे, कशी शिंपळे? 100 का पुरा बंडल. 2 डझन चिंबोऱ्या 1200 रुपयाला आहेत. भरपूर आहेत चिंबोऱ्यावाल्या मावशा इकडं. हे बघ इकडे सगळे मच्छीवाले बसलेत. हे बघ चिंबोरे कसले मोठे मोठे आहेत. बरीच इच्छा होती माझ्या भाऊची धक्क्याला यायची कधीपासून.
मच्छी मार्केट बघायची, एवढं मोठं मच्छी मार्केट. तर इकडे सगळं ह्या रस्त्यावर जो लागले तो सगळीकडे वाट्यावर वगैरे लागलीत मच्छी. पुढे जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये भेटते मच्छी. हे बघा सगळे असे घेऊन चाललेत, किती मोठे प्रमाणामध्ये घेऊन चाललेत बघू शकता. इथे लोकलवाले बसतात आणि आतमध्ये सगळे होलसेलचं आहे मार्केट. मावशी कशी कोलबी? 2000ला पूर्ण आहे. किती किलो असेल तरी ही? किती किलो साधारण किती किलो असेल? 8 किलो कोलंबी आहे 2000ला. 1000 रुपयाला बागड्यात पूर्ण टोपला भरून आहे कोलंबी. बघ जाम मोठी आहे. पकडून दाखवा बाबा. इकडे सगळ्या अशा लोकल आपल्या मच्छीवाले असतात ते आहेत तिकडे. मच्छी घेऊन बसलेले असतात, साफ वगैरे करून देतात. गर्दी बघू शकतात कारण आज संडे त्याच्या मच्छी पण नेहमी गर्दीच असते. तर संडे आणखीन गर्दी आहे. कसं वाटते मावशी कोलबीचा? सगळं म्हणजे ही एक पाटी. ही पाटी नाही म्हणजे हे पण का? हे कसे? 1000 रुपये. मांदेली कशी? मांदेली 500 रुपयाला. टोपले लावलेले असतात लिलावामध्ये. वाम आहे 2000. बापरे गर्दी बा. त्या साईडला जायला लागेल आपल्याला. माकल्या कशा द्या? जवळा कसा आहे मावशी टोपला? बोला 150 रुपये. सगळा पूर्ण? बापरे पूर्ण आहे तो जवळा आहे. 150 रुपयाला पूर्ण टोपला टोपला आहे बघू शकता. चिंबोरे कसे आहेत? कसे चिंबोरे वाटा? कितीला आहेत? 700 रुपयाला. कमी होतील का तेवढेच आहेत? मुशी आहे, चिंबोरे आहे, ते राणी मासा आहे. आणि तो बोंबल्याचा वाटा कसा आहे? 400 रुपयाला तेवढे बोंबले सगळे. असे इकडे बोटी आलेल्या असतात मच्छीच्या वरून बघू शकता. टाकतात ते राणी मासे. ते मुशीचा कसा टोपला? 1000ला. 1000 रुपयाला पूर्ण टोपला भरून मुशी आहेत त्या. आणि राणी मासे असतील ना, अशा टोपले वरती आणतात, तिकडे भरतात आणि इथे येऊन वरती चढवतात सगळे टोपले मच्छीचे. आणि इथे बघू शकता असे टोपले इकडे येऊन लिलाव लागलेला असतो. जे ते प्रत्येक जण टोपले विकत घेतात असे आणि लिलाव लागलेला असतो इथे मच्छीचा. 700 रुपयाला टोपले. आणि जर अजून कमी केले तर भाव केला तर आणखीन कमी होतील. सकाळी लवकर आले त्याच्यामुळे असे लिलाव बघू शकता मच्छीचे. डोंगरच्या डोंगर आहेत मच्छी अशी मिक्स. काही जण मिक्स मच्छी असतात तर त्या साफ करून घेतात. सगळ्यांची गडबड चालली नुसती गोंधळ. सकाळच्या बघा बोटी लागल्यात आणि ते मच्छी सगळे आले ते सकाळी. हे सगळी घेतले सगळ्यांनी मच्छी. मच्छीवालेच जास्त घेऊ शकतात कारण आपण एवढं काही जास्त मच्छी घेणार नाही. बाहेर जास्त ते रिटेलमध्ये असतात आणि इथे जास्त ते मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावे लागतात मच्छी. मच्छी घेतात. कैसे वाटा? 50 रुपये का पूरा? बागड़ा कैसा है? 100 का 6 आएगा. कितने बजे रहते मार्केट? सुबह में कितने बजे रहते मार्केट? ये 5:30 बजे चालू होता है. खत्म कब होता है? 10 बजे तक रहता है. ये अभी होलसेल का रहेगा, फिर बाद में रिटेल का रहेगा पीछे में. अच्छा सकाळी 5:30ला चालू होतो ते मच्छी संपेपर्यंत. म्हणजे असतो जिथे जेवढी मच्छी असते तोपर्यंत संपेपर्यंत इथे मार्केट चालू असतो. आणि 5:30ला म्हणजे अजून सकाळी मच्छी बहुतेक ते येऊन गेले. आता हे सगळे असे वाटे लावून सगळेजण प्रत्येक डिवाइड करतात. प्रत्येकाने घेतलेली मच्छी. पूरा 4000 का कितना रहेगा ये? हाँ वजन से नहीं लिया. अच्छा मस्त हवा सुटली समुद्राची. पण बसले इकडे समुद्रच आहे त्या साईडला. ते पण आहेत मच्छी. बाबा किती मोठं पाकट आहे. पाकट मच्छी आहे. साफ करायला बसते सगळे मच्छी. कसे बोंबील? 300ला वाटा. अच्छा 500 रुपयाचा वाटा 300ला आहे. आणि हेकरू कसे? हेकरू सगळे
400 में देगा, बड़ा है ना देखो, 400 रुपयाला पूरा पुरा. आडवा किती मोठा आहे कैसे लोटा है. बघ ना, बिचारायला लोलवतात. हे शिंगाडे आहेत ना. हे तिकडे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे मच्छी इथे. पंचवीसला किती किलो आहे? 8-9 किलो. आणि हे काय? कसं आहे रेमट्या? 300 वाटा. 300 वाटा. 150 रुपयाला एवढी बांधली बाबा. 1500 400 1500 काला लो 100 रुपये मला काहीतरी 400 चे 2 नाही. असं लिलाव लागलेला असतो मच्छीचा. बोंबील बघू शकतो किती मोठेचे मोठे आहेत. बापरे, किती मोठे मावशी बोंबीला वाटा पूर्ण 2000ला टोपलाय पूर्ण. जाम मोठे बोंबील आहेत, खूप मोठे बोंबील आहेत एकदम. 1000 रुपयाला किती किलो आहे ते? 1200. 1000 रुपयाला जवळजवळ 7 ते 8 किलो कोलबी. एका टोपल्यामध्ये 8 किलो कोलबी असते. 2000 पुरे पूर्ण 2000ला. आणि हा माकलीच आहे. 1200ला आहे का? मोठी आहे काय? बापरे, या मोठ्या माकल्या आहेत बाबा. बाबा किती मोठे आहे. एक कसा तो? 400 रुपये. 400 रुपये. कसे सुरू आहे मावशी? 1300 रुपयाला आहेत सुरू आहे. बापरे, मोठे मोठे आहेत. 1300ला भेटले 2. जे 1300 घेणार त्याच्यावर कमी करणार. 1500. 1000 रुपयाला. 1000ला. इकडे हा मार्केट इकडे संपला. या साईडला पूर्ण राऊंड मारलाय आम्ही इकडे. 1800 रुपयाला 4. 900 रुपयाला 2 पडतात. 900 रुपयाला 2. वाकट्या आहेत. वाकट्या कशा मावशी? सगळ्या कशा? 1200 रुपये सगळ्या आहेत या वाकट्या. ज्यांना जास्त प्रमाणामध्ये म्हणजे मच्छीवाले वगैरे किंवा ज्यांच्या घरात काय फंक्शन असेल काय असेल त्यावेळी जास्त प्रमाणात मच्छी घ्यायची असेल त्यावेळी या इकडे या मार्केटला येऊ शकता. आणि पुढे जो आहे तो रिटेलचा आहे. टोपल्यांमध्ये खूप प्रमाणामध्ये असं म्हणजे 8-8, 9-9 किलो मच्छी असते एका टोपल्यात. तर तेवढी घरच्यासाठी जास्त आपण घेऊ शकत नाही. तर घरच्यासाठी घ्यायच्या तिकडे त्या या मार्केटच्या बाहेर पण लागलेले असतात मच्छीवाले छोटे छोटे, त्यांच्याकडून घेऊ शकता. पूर्ण घ्यायला लागेल का? पूर्ण घ्यायला लागेल. 1500 रुपयाला आहेत. किती आहे 2000च्या त्या? 800ला किती आहेत त्या? जास्त 1.5 डझन. कसे बोंबील कसे मावशी? 100ला वाटाय सगळा. इकडे सगळ्या बाहेरच्या ज्या रिटेलच्या मच्छीवाले आहेत त्या बसतात तिथे. बागडे कसं वाटे? 100ला. तुझा फोटो करते. 100ला वाट आहे मावशीकडे बोंबलाचा. रावस आहे रावस. 2500. 3 किलोचा असेल ना? 4 किलोचा आहे 2500. 3.5 किलोचा आहे 25 रुपयाला रावस आहे. आणि हलवा कसा आहे? 800 रुपये जोडी आहे. 1 किलोचा हलवा आहे जवळजवळ. आणि ही सुरमई 1.5 किलोची कशी आहे? 700ला. बोल बोल. नाही एक कशी? 500 रुपयाला एक. किती किलो? 1 किलोचे. नाही बघू दे कशी आहे ती. 2002 सगळे 2000ला आहेत. पापलेट आहे मस्त. पापलेट आहे 2000ला. 1000 रुपयाला किती? 12 पीस. 1000 रुपयाला 12 पीस. वागत्या कशा आहेत? मावशे वागत्या कशा? वागत्या 250ला. पाटी 300ला दिलेस. चिकने तुझ्यासारखे. माझ्यासारखे चिकने? बाबा मी चिकनी आहे. बोंबे चिकने बोलते.
कसे हलव्याचा वाटा? पापलेट किती मोठे आहेत बापरे. भरपूर मोठं आहे पापलेट. पापलेट आहे 4000ला हे पूर्ण सगळं वाटा आहे. आणि कमी पण करते मावशी. आणि ही आणि हलव्याचा कसं वाटे मावशी? हलव्याचा 1500ला सगळे हलवे आहेत हे. सुरमई कशी? 3000 सगळे. अच्छा 3000 रुपये मध्ये तुम्हाला किती आहेत? एकदम 6 सुरमई आहेत. 1 किलोच्या सुरमई आहेत. 3000 मध्ये 6 किलो सुरमई भेटते ते. आणि अजून जरा रेट कमी केले तर आणखीन कमी होतील. इकडे बघू शकता पापलेट. पापलेट कशी मावशी? 1000 रुपयाला हे सगळे पापलेट आहेत. हे मोठे जरा मिडियम साईजचे. कसे मावशी? 3000 रुपयाला. किती आहे तरी हे? 22 पीस आहेत. आणि खापरी आहे ना ती कसे? 7000ला खापरी आहे. पापलेटच असते पण खापरी बोलते त्याला. इकडे शिंपले लावलेत सगळीकडे. 100 रुपये वाटेत मोठे मोठे. हा हे बघा ही रोरो बोट आहे. इकडे भाऊच्या धक्क्याला पण लागते का ती? अच्छा भाऊच्या धक्क्याला पण येते वाटतं. इकडे या सगळ्या बोटी चालल्या परत आता समुद्रामध्ये चालल्यात. आता मच्छी सगळी देऊन झाली आणि बाकी त्या बोटी पुन्हा निघालेल्या आहेत. इकडे बर्फ वगैरे पण मिळतो मच्छीसाठी. हे बघा असे टेम्पो येतात आणि घेऊन जातात मच्छी. तर मंडळी पाहिलीच असेल तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये इथे मच्छी आहे. जास्त करून इथे छोटी मच्छी आहे. म्हणजे छोट्या साईजची मच्छी जास्त असते. आणि CSCचं पण मार्केट आहे. CSCला जो मरीज मार्केट येते आणि CSC मार्केट येते मोठं मार्केट आहे. तर तो मार्केटमध्ये त्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मच्छी असतात. खूप मोठ्या मच्छी असतात. मी पाहिलेल्या आहेत. तर त्या मार्केटमध्ये पण मी जाईन. तो मार्केट पण एक्सप्लोर करीन. आणि इकडे इथे जो मार्केट आहे तर इथे सगळे म्हणजे जास्त छोटी मच्छी आहे. आतला जो मोठा जो समुद्र जवळचा जो पूर्ण लिलाव लागतोय तर तो सगळा मच्छीवाल्यांसाठी किंवा ज्यांना जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचेच मच्छी 8-9 किलो अशा टोपल्या असतात तर त्या स्वस्त पडतात. पण एवढी मच्छी आपण घरच्यासाठी ते घेऊ शकत नाही. घरच्यासाठी घ्यायची असेल तर बाहेर रस्त्यावर पण इथे बऱ्याच कोळणी बसलेल्या असतात, मावशा बसलेल्या असतात. त्यांच्याकडनं तुम्ही वाट्यावर मच्छी घेऊ शकता. आहे स्वस्त आहे खूप. आणि भरपूर प्रमाणे घ्यायची असेल तर 1 नंबर मच्छी येते. जर छोटी मच्छी घ्यायची असेल सुरमई आहे, पापलेट आहे आणि कोलंबी, मांदेली वगैरे आणि बाकीची पण बरीच काही मच्छी आहे. तर मला जरा मस्त वाटला, छान वाटला. खूप इच्छा होती कधीपासून भाऊच्या धक्क्यावर यायची आणि इकडचं मच्छी मार्केट मला स्वतःला पाहण्याची इच्छा होती. तर मंडळी आजचा हा माझा भाऊच्या धक्क्याचा आणि हा मच्छी मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.